काय सांगाल आज बैलगाडा शर्यताचा कार्यक्रम आज पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित होतोय आणि आयोजक आपण आहात. कशा पद्धतीने तयारी आणि काय आहे? विषय काय आहे, हा मैदान होता 22 तारखेला जो रद्द झाला आहे ढोलकम ठिकाणी व शहापूर तालुक्यात काही अडचणीमुळे. तर मग एक असा विचार केला की अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे रायगड पालघरचं नाव कुठेतरी येतं, म्हणजे हे पालघर जिल्ह्यामध्ये घ्यायचं मन ठरलं की पालघर जिल्ह्यात हे मैदान आहे. आपण हे जे आयोजन करताय आधी पण आपण काही ठिकाणी आयोजन केलंय, इथल्या आयोजनाच्या संदर्भात काय कसं वाटतं तुम्हाला? एक असं की फर्स्ट टाइम एक असं फील होतं आहे की म्हणजे मीडिया फर्स्ट टाइम बघते, तर एवढे मैदान केले कधी मीडियाचा आपला संबंधच नाही. फर्स्ट टाईमचा मैदानाबद्दल काय सांगाल? मैदानामध्ये म्हणजे एक असं बोलू शकते की म्हणजे वाडा तालुक्यातले जे गाव आहे सापरुंडे, तिकडे लोकांनी भरपूर सपोर्ट केला. मी इकडे कधी नाही, माझ्यासाठी नवीन गाव आहे सापरुंडे, पण काही आपले प्रॉब्लेम होते तिकडच्या 22च्या मैदानाचे, म्हणून मला हे एकटे पाटील घ्यावं लागले. पण जे सापरुंडे गावातले लोक आहेत, ते बंटी शेठ पाटील म्हणा, नंतर सुनील दादा म्हणा, जे मला काही काहींची नावं नाही होते, म्हणजे मी नावं तर घेऊ नाही शकत, पण सगळ्यांचे आभार मानते. एक विजू दादा पण म्हणा, विजू पाटील म्हणा, जे पाटील मंडळी आहे ते सगळ्यांचा मी आभार मानते. आणि जे मेन मुद्दा जो लहान मालक आहे ना संदीप, त्यांचं खूप आभार म्हणून आज मी मैदान